नमस्कार. हे आहे भोपाळमधलं इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय. हे एक मानववंशशास्त्रीय संग्रहालय आहे. भारताच्या संदर्भात मानवी आणि सांस्कृतिक विकासाचा इतिहास प्रदर्शित करणं हा त्या संग्रहालयाचा उद्देश आहे. हे अद्वितीय संग्रहालय भोपाळमधल्या श्यामला टेकडीवर 200 एकरावर पसरलेलं आहे. केवळ भारतातच नाही तर आशियातील मानवी जीवनाच्या कालक्रमाचं चित्रण इथे आहे. भारतातल्या विविध राज्यांच्या आदिवासी संस्कृतीची झलक इथे आपल्याला पाहायला मिळते. हे संग्रहालय ज्या ठिकाणी आहे ते ठिकाणही प्रागैतिहासिक काळातील असल्याचं मानलं जातं. इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय ही संस्था राष्ट्रीय एकात्मतेसाठी मौल्यवान सांस्कृतिक परंपरांचं जतन, पुनरुज्जीवन, जैविक उत्क्रांती, त्यातली विविधता आणि एकता प्रदर्शित करण्यासाठी संशोधन आणि प्रशिक्षणाचंही काम करते. इथल्या विथीसंकुल या डोंगर उताराच्या जमिनीवर संग्रहालयाची प्रचंड मोठी इमारत आहे. अद्वितीय वास्तुकलेसह अनेक प्रदर्शन कक्ष इथे आहेत. हे एक विशाल इंडोर संग्रहालय आहे. इथे 12 गॅलरी आहेत. यात मानवी उत्क्रांती, कला, मुखवटे, संगीत, वाद्य आणि विविध परंपरांचं प्रदर्शन केलेलं आहे. आदिवासी परंपरेचा आणि त्याच्या राजघराण्यांचा एक भाग असलेल्या काही कलाकृती असलेलं एक दालनही या संग्रहालयात आहे. मॉडेल्स आणि रेखाचित्रांचा वापर करून मानवी उत्क्रांतीची कहाणी टप्प्याटप्प्याने इथे दाखवलेली आहे. या संदर्भातले गोळा केलेले पुरावे देशाच्या विविध भागांमधून जमा केलेले आहेत. इथे भारतीय विविध समाजांच्या जीवनाची झलक तर मिळतेच, पण त्यांचे कपडे, फर्निचर, दागिने, संगीत, वाद्य, पारंपरिक कला, हस्तकला, शिकारी, मासेमारीची उपकरणं, शेतीची उपकरणं, अवजारं आणि तंत्र, पशुपालन, सूत आणि विणकाम यांची उपकरणं, मनोरंजन आणि वेगवेगळ्या प्रदेशातील कला नमुने असं हे समृद्ध संग्रहालय मुद्दाम जाऊन पाहण्यासारखं आहे. याच परिसरात जवळच्या या टेकडीवर काही एकर मोकळ्या जागेत असलेलं हे ओपन एअर एक्झिबिशन हे या संग्रहालयाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. इथे भारतातील विविध राज्यातील आदिवासी जमातींची घरं आणि त्यांच्या वस्त्या जशाच्या तशा लाईफ साईज उभ्या केलेल्या आहेत. इथल्या आदिवासी घरांची प्रतिकृती इतकी हुबेहूब आहे की आपण खरोखरच एखाद्या दुर्गम भागात त्यांच्या वस्तीत आलो आहोत असं वाटत राहतं.
यात विविध जमातींच्या राहणीमानाचं दर्शन, हिमालयातली गावं, किनारपट्टीवरची गावं आणि वाळवंटी गावं, तसंच भौगोलिक परिस्थितीनुसार मानवाने स्वतःला कसं जुळवून घेतलं हे इथे आपल्याला पाहायला मिळतं. मध्य भारतातील आदिवासींनाही त्यांच्या अद्वितीय जीवनशैलीचं प्रदर्शन करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण जागा उपलब्ध करून दिलेली आहे. हे संग्रहालय केवळ वस्तू मांडून ठेवत नाही, तर तिथे अनेकदा आदिवासी कलाकार स्वतः येऊन आपली कला सादर करतात किंवा त्यांची घरं तयार करतात. आदिवासींची निवासस्थानं, त्यांची भांडी, स्वयंपाकघर, कामाची उपकरणं, धान्य कोठारं, त्यांच्या वस्तीचा परिसर, त्यांच्या हस्तकला, त्यांची दैवत, मूर्त्या आणि स्मृतिचिन्हांनी सजवलेली अशी ही संग्रहालये आहेत. हे संग्रहालय शांतपणे पाहण्यासाठी पूर्ण दिवस असावा लागतो, कारण या परिसरात खूप चालावं लागतं. भोपाळला गेल्यावर प्रत्येकाने आवर्जून पाहण्यासारखं हे ठिकाण आहे. अशी संग्रहालय म्हणजे केवळ जुन्या वस्तू ठेवण्याची जागा नसून ती आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि मानवी प्रगतीची जिवंत दालनं असतात. संग्रहालय म्हणजे ज्ञानाचा खजिना असतो. ती अनौपचारिक शिक्षणाची उत्तम केंद्रही असतात. पुढच्या पिढीसाठी आपला वारसा जतन करण्याची कामं अशी संग्रहालय करत असतात. अशी संग्रहालय ही त्या शहराचीही ओळख असते. आपल्या पूर्वजांची जीवनशैली आणि त्यांचे विचार समजून घेण्यासाठी हे जतन आवश्यक आहे. विशेषतः मुलांमध्ये कुतूहल जागृत करण्यासाठी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी संग्रहालय भेटी अत्यंत उपयुक्त ठरतात. थोडक्यात, संग्रहालय हे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असतो. तो अनुभवण्यासाठी तिथे नक्की भेट दिली पाहिजे.